नमस्कार प्रिय गुंतवणूकदार. विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे. सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया. तुम्हाला स्वारस्य असल्यास थांबणे शक्य आहे. आम्ही सुचवितो की तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा काळजीपूर्वक अभ्यास करा. आता आपण संस्थेचे वर्तमान निर्देशक पाहू. सेल्सफोर्स इंक, तिकर CRM. 28 मे 2025 पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून हे पुनरावलोकन तयार केले गेले. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था सेल्सफोर्स इंक उपवर्गातील आहे. सॉफ्ट बिझनेस 59 कंपन्या मूल्यांकनात भाग घेत आहेत, जे अत्यंत प्रातिनिधिक आहे. प्रश्नातील कंपनीचा निकाल आहे 10 पैकी 6 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 2.7 गुण आहे. संपूर्ण US मार्केटच्या चौकटीत आपण ते अगदी व्यापकपणे पाहिले तर आपण पाहू शकतो की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर 1.9 आहे. कंपनीच्या स्कोअर 6च्या विरुद्ध सेल्सफोर्स इंक. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. सेल्सफोर्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त समभाग पाहू शकतो. सेल्सफोर्स इंक वजा बदल दर्शविला 2.3%. उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत 18.4%. कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल. सेल्सफोर्स इंक $265.98 अब्ज इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण $1,544 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $61.09 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $200 अब्ज आहे. बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या समभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो. व्यापलेला हिस्सा. सेल्सफोर्स इंक बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 17.222% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 30.582% आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले 1 पॉइंट. विश्लेषणाखाली असलेल्या कंपनीवर $219 अब्ज कर्ज आहे. बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या 20% आहेत. कंपनीची कर्ज कामगिरी चांगली 1 पॉइंट. कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर 42.9 आहे. उपवर्गातील सरासरी 54.7 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा नफा $6,197 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे $12,040 दशलक्ष आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनी मूल्य ते महसूल गुणोत्तर 7. उपवर्गातील सरासरी 8.3 आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांना बाजारभावाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $9 अब्ज होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल $56,290 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. सीमांतता 16.4% आहे. उपवर्गासाठी सरासरी 15.2% आहे. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा 15.74% आहे, जे बाजार भांडवल शेअरपेक्षा 9% कमी आहे.
संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $3,479,000 इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये $3,179,000. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. प्रति कर्मचारी नफा $81,100 आहे. $58,200 उपवर्गात सरासरी. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रति कर्मचारी विक्रीचा हिस्सा $496,000 आहे. उपश्रेणी $383,000. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. विक्री व्यवहारांचे प्रमाण 1.4% आहे. उपवर्गासाठी सरासरी 2%. सूचक 14 कंपनीसाठी 50% पातळी दर्शवते सेल्सफोर्स इंक. तर उपवर्गात ही पातळी अंदाजे 60% आहे. कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे $277 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $362 आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनावर आधारित सेल्सफोर्स इंक. मदत प्रणाली. गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो. डील उघडू नका कारण सध्याचा व्हिडिओ विहंगावलोकन आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद. गुरु मार्केट्स तुम्ही सर्व उत्तम प्रेक्षक आहात.